प्रधानमंत्री मोदी यांच्याशी आपले संबंध खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हे फक्त आपल्या द्विपक्षीय संबंधांसाठी महत्त्वाचं नाही आहे, तर आपल्या परस्पर उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. एकंदरीतच आपला परस्पर सहकार्य आपल्या उद्दिष्टांच्या प्राप्तीची हमी आहे. प्रधानमंत्री मोदी सरकार आणि देशासमोर अनेक उद्दिष्ट ठेवलेली आहेत. मेक इन इंडिया प्रोजेक्ट आहे, हे या दिशेने एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. आपण जेव्हा भेटतो तेव्हा ते नेहमी मलाही काहीतरी नवीन करण्याबद्दल बोलतात. त्यांची कामाची विचारसरणी अत्यंत व्यावहारिक आहे. एससीओच्या बैठकीदरम्यान तुम्ही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच कारमध्ये आम्हाला दिसले. या कारमध्ये नेमकी काय चर्चा झाली? दोघांमध्ये काही महत्त्वाच्या विषयांवर काही देवाणघेवाण झाली का? दोघांमध्ये फक्त वर्तमान काळातील विषयांवर चर्चा झाली आणि याबद्दल आधी कोणतीही तयारी नव्हती. आम्ही दोघे बाहेर पडलो. समोर मला माझी कार दिसली म्हणून मी त्यांना सोबत चालण्यास सांगितलं. जसं मित्रांमध्ये असतं तसंच. यापेक्षा जास्त काही नव्हतं. रस्त्यामध्ये आम्ही दोघं सामान्य मित्रांप्रमाणेच बोललो. आमच्याकडे नेहमीच बोलण्यासारखे काही ना काही असतंच. आम्ही दोघं चर्चेत इतके गुंतलो की नंतर लक्षात आलं की लोक आमची वाट पाहतायत. राष्ट्रपती पुतीन, भारतातील तुमच्या दौऱ्यादरम्यान कोणत्या घोषणा अपेक्षित आहेत? आम्हाला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, व्यापार करारांबद्दल ऐकण्यात येत आहे. याशिवाय आम्ही आणखी काय अपेक्षा करू शकतो? सध्या तुमच्या दौऱ्यावर संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. संपूर्ण जग पाहतंय. मला वाटत नाही यात काही खास आहे. भारत हा खूप विशाल देश आहे. हा 150 कोटी लोकांचा देश आहे. हा विकसनशील देश आहे, जिथे विकास दर 7.7% इतका आहे. ही पंतप्रधान मोदींची मोठी उपलब्धी आहे. ही भारताच्या नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. हे बरोबर आहे की तरीही टीका करणारे म्हणू शकतात की यापेक्षा चांगलं करता आलं असतं. मात्र परिणाम सर्वांसमोर आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण भविष्यासाठी अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी तयार आहोत आणि त्यापैकी एक आहे हायटेक. भारत आणि रशिया स्पेस टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीपासून शिप बिल्डिंग, एअरक्राफ्ट बिल्डिंग आणि भविष्य लक्षात घेऊन अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करत आहेत. उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण याबद्दल आणखी बोलणार आहोत. मात्र ही आजच्या काळाची टेक्नॉलॉजी आहे जी भविष्य ठरवणार आहे. ही आपल्या प्रगतीला गती देऊ शकते. मात्र यासोबत अनेक आव्हानं देखील आहेत. जर व्यापाराची बोलणी करू तर भारत आणि रशियावर आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप दबाव आहे. विशेषतः तेलाबद्दल बोलायचं झालं तर भारताला पश्चिमच्या दबावामुळे बरंच नुकसान सहन करावं लागलंय. पश्चिमेकडून येणाऱ्या दबावाचा भारत आणि रशिया एकत्र कसा सामना करू शकतात? तुम्ही ज्या दबावासंदर्भात बोलता आहात तो खरं तर राजकारणाचा वापर करून आर्थिक हितसंबंध साधण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर भारतासोबत आपल्या ऊर्जा सहकार्यावरती अशा अल्पकालीन राजकीय दबावाचा परिणाम होत नाही. भारतासोबत आपला ऊर्जा करार खूप जुना आणि विश्वासावर आधारित आहे. याचा युक्रेनमधील घटनांशी काही एक संबंध नाही. उलट आपल्या एका मोठ्या तेल कंपनीनं भारतात एक तेल रिफायनरीचं अधिग्रहण केलेलं आहे. हे विदेशी कंपनीनं भारतीय अर्थव्यवस्थेत आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या गुंतवणुकींपैकी एक आहे. इथे आपण $20 अब्ज पेक्षा जास्त गुंतवणूक केलेली आहे. आपली कंपनी भागीदारांसोबत या रिफायनरीवरती यशस्वीपणे काम करते आहे. भारत सध्या युरोपच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा करू शकतोय कारण ते आपल्याकडून स्वस्त दरानं तेल खरेदी करतायत. यामागं आपल्या दशकांपासून सुरू असलेले जुने संबंध आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही बाब अनेकांना खटकते आहे की भारत आणि रशियाच्या मदतीनं तेल बाजारपेठेचा एक आघाडीचा पुरवठादार बनलेला आहे आणि म्हणून ते भारताला नवीन राजकीय घटकांनी त्रास देत आहेत. त्यांच्या विकासाच्या मार्गात अडथळे आणतायत. एकंदरीत ही मुलाखतीतले मुद्दे हे दाखवण्याचा आमचा